नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता इंदूला त्रास देण्यासाठी मोठ्या बहिणीने एक वेगळाच प्लॅन आखलेला असतो. इंदूच्या आयुष्यामध्ये अधोक्षज हा आता एकमेव खूप मोठा आधार असतो आणि अधोक्षजच तिचं संपूर्ण आयुष्य आहे. तर अधोक्षजच्या आयुष्यामध्ये जर आपण एखादी दुसरी देखणी मुलगी आणली तर नक्कीच इंदूला ते सहन होणार नाही आणि मग इंदू आणि अधोक्षजमध्ये कायमस्वरूपी भांडण लावता येईल असा प्रयत्न आता मोठ्या बहिणीने केलेला असतो. त्यासाठी मोठ्या बहिणीने एका छानशा मुलीशी थेट आता अधोक्षजला आपलं सेटिंग लावायचं ठरवून दिलेलं असतं. त्यासाठी त्यांनी एका मुलीला आपल्या वाड्यात आणलेलं असतं आणि त्या मुलीला थेट अधोक्षज बरोबर लगट करण्यासाठी सांगितलेलं असतं. आता अचानकपणे वाड्यात आलेल्या त्या मुलीने थेट मोठ्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे अधोक्षजशी लगट करायला सुरुवात केलेली असते. अधोक्षज आधी सुरुवातीला त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करतो, असं वागू नकोस, लांब राहा माझ्यापासून. पण काही केल्या ती मुलगी मात्र अधोक्षजचं ऐकायलाच तयार नसते. ती सतत अधोक्षजच्या जवळच जात असते. आता मात्र अति झालेलं असतं हे आता अधोक्षजला कळून चुकलेलं असतं आणि तेवढ्यात अधोक्षज म्हणत असतो, तू लांब राहा माझ्यापासून. किती वेळा सांगितलं तुला, माझं लग्न झालेलं आहे आणि मला माझ्या बायकोशिवाय इतर कोणीही जवळ आवलेलं आवडत नाही. त्यावर मात्र आता ती मुलगी म्हणत असते, असं काय करताय अधोक्षजराव? अहो, तुमची बायको आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही आहे का? बघा ना माझ्याकडे, मी दिसायला किती सुंदर आहे. तिच्यापेक्षा नक्कीच मी चवळीची शेंग आहे. हे वाक्य ऐकल्यावर अधोक्षज म्हणत असतो, तू चवळीची शेंग असशील किंवा चवळीचा भोपळा, त्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. त्यावर मात्र आता ती मुलगी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला मला बघून काहीच होत नाही आहे का? त्यावर अधोक्षज हसू लागतो आणि म्हणत असतो, अगं असं काय बोलतेस तू? होत आहे ना, होत आहे. त्यावर लगेचच आता ती मुलगी म्हणत असते, मग आता विचार करा माझा, खरंच आवडते ना तुम्हाला मी? त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अधोक्षजला असं बोलावं लागतं, अगं हे माकडे, तुझ्याकडे बघून मला असं वाटतंय ना, खरंच मी एका सर्कसीमधल्या जोकरकडे बघतोय. त्यावर लगेचच आता त्या मुलीला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटत असतं आणि लगेचच आता ती म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुम्हाला माझी काडीचीही किंमत नाही आहे तर? आणि अशातच आता अधोक्षज म्हणत असतो, चल आता इथून चालती हो. पण काही केल्या ती झिपरी तिथून जायलाच तयार नसते. त्यावेळेला थेट आता इंदूने समोरून त्या मुलीला असं म्हटलेलं असतं, बघ, माझ्या नवऱ्याने करायचा तेवढा प्रयत्न केला, पण तरीही तू जर ऐकत नसशील ना आणि तुला अक्कल येत नसेल तर मला मात्र माझ्या पद्धतीने प्रयत्न करावा लागेल. आणि लक्षात ठेव, एकदा का इंदूने प्रयत्नांची पराकाष्ठा केली ना तर मात्र कोणताही प्रयत्न तिचा असफल होत नाही. त्यावर आता ती झिपरी म्हणत असते, ए इंदू, काय बोलायचं तुला ते साध्या सरळ भाषेत बोल. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, अगं हो, आत्ता मला कळलं की तुला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगावं लागेल. काय ना, तुला इंदूची भाषा तशी लगेचच कळणार नाही, कारण कशी ती तू कधी ऐकलेली नाही आहेस ना. त्यावर लगेचच आता ती झिपरी म्हणत असते, लक्षात ठेव इंदू, आज तू अधोक्षज बरोबर आहेस म्हणून माज करतेस, पण जर मी तुला उद्या अधोक्षजपासून वेगळं नाही केलं ना तर नावाची मी. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, काय ग, विसरलेस का नाव? आणि अशातच आपण पाहतोय थेट अधोक्षज म्हणत असतो, इंदू जाऊ दे ना, का बोलतेस तू हिच्याबरोबर बोलून वेळ फुकट दौडू नको. आणि तेवढ्यात इंदूने आता झिपरीचा हात धरलेला असतो आणि गराक्कन फिरवत तिला म्हटलेलं असतं, हे बघ, माझ्या किंवा माझ्या नवऱ्याच्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझी अशी अवस्था करीन ना की कधी स्वप्नात पण तू त्याचा विचार केला नसशील. त्यावर लगेचच आता ती झिपरी म्हणत असते, इंदू माझा हात सोड. माझा हात मुरगळण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला खूप भारी पडेल. त्यावर आता इंदू म्हणत असते, अगं काय भारी पडणार आहे?
एकतर मी तुझ्या वाट्याला गेलेच नाही, तू माझ्या वाट्याला गेलीस तरी मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला आणि तरीही जर तुला समजत नसेल तर तुला याच पद्धतीने समजावं लागेल, म्हणून मी असं करत आहे, लक्षात ठेव. आणि अशातच आता इंदूने थेट हात मुरगत त्या झिपरीला समोरच्या दारावर लपटून दिलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय मोठ्या बाई आत येतात आणि म्हणत असतात, काय गे इंदू, पाहुण्यांशी असं वागतात का? तुझी हिंमत कशी झाली या मुलीला असं ढकलून द्यायची? त्यावर लगेचच आता ती मुलगी म्हणत असते, बघा ना मोठ्या बाई, मी तर फक्त अधोक्षज महाराज यांच्याशी बोलायला गेली होती, तर या इंदूने अक्षरशः मला मारायचा प्रयत्न केला. आणि अशातच आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू, तुला असं वाटत असेल की तुझा फक्त आणि फक्त अधोक्षजवर अधिकार आहे, तर लक्षात ठेव, अधोक्षजवर अधिकार माझा होता, माझा आहे आणि माझाच राहणार. आणि जर माझ्या मनात आलं ना तर त्याचा अधिकार मी या मुलीला देऊ शकते. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्या बाई गप्प बसा, तुम्ही काही करू शकत नाही, अधोक्षज हा फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. तेवढ्यात आता इंदूच्या बऱ्याचशा मैत्रिणी 4 व्हीलर गाडीने आलेल्या असतात आणि लगेचच आता त्या बाहेरून हाक मारतात, इंदू आम्ही आलोय. अचानकपणे आपल्या मैत्रिणींचा आवाज ऐकून इंदू धावत बाहेर जाते आणि आपल्या मैत्रिणींना आलेलं पाहून ती खूपच खुश होते. त्यावर लगेचच आता इंदूने आपली सगळी कथा त्या मैत्रिणींना सांगितलेली असते. त्यातली एक मैत्रीण म्हणत असते, अगं इंदू, काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी आम्ही आलो आहोत. कोणती झिपरी दाखव आम्हाला. त्या झिपरीची चक्रीच नाही फिरवली ना तर नावाच्या आम्ही तुझ्या मैत्रिणी नाही. आणि अचानकपणे इंदूच्या आलेल्या मैत्रिणींना पाहून मोठ्या बाईंच्या पायाखालची जमीन सरकते आणि मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात, बाप रे बाप, एवढीशी इंदू, पण हिचा फौजफाटा तर खूपच मोठा आहे. हिच्या एवढ्या मैत्रिणी कधी बनल्या काय माहिती. अचानकपणे आता इंदूच्या मैत्रिणींनी अक्षरशः दिग्रसकरांचा वाडा एकदम खळबळून गेलेला असतो. आणि अशातच आता थेट मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात, या इंदूने तर या वाड्याला धर्मशाळा बनवून टाकली आहे. आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू, धर्मशाळा नाही आहे ही, तुझ्या मैत्रिणींना इथे का बोलवलेस तू? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई काय प्रॉब्लेम आहे? आपल्या वाड्यात काय कमी जागा आहे का? आणि त्या काय कायमस्वरूपी राहायला नाही आल्यात, थोड्या वेळासाठी आल्या आहेत, चांगला काहीतरी करतील आणि निघून जातील. त्यावर लगेचच आपण पाहतोय अधोक्षजला मोठ्या बाई म्हणत असतात, तुला प्रत्येक गोष्टीचा कधीच काही प्रॉब्लेम नसतो, तू तर फक्त बायकोचा बैल झाला आहेस, तुला कधी आईबद्दल काही वाटतं की नाही? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, असं का बोलतेस तू आई? प्रत्येक वेळेला फक्त लहानपणापासून तुझंच ऐकत आलो, तुझा मान कधी ढलू दिला नाही, पण तू माझ्या बायकोचा कधी मान राखत नाही. आई असं नको ना वागू. अगं माझ्या मनात तुझ्याबद्दल आणि बायकोबद्दल खरंच प्रेम असणारच ना गं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.